जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा श्रीपाद म्हणा
तुका म्हणे आम्ही मागवी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागवी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागवी लढीवाळी
सुंदर ते धान उभे विठेवारी सुंदर ते धान उभे विठेवारी Kumari,
सद्गुरु बोधराज महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। राम रसाची या चवी, आन रस रुचती केवी। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। पवित्र भूमी पंढरी क्षेत्र आणि या पंढरीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पर्व काळावर हा अखंड हरिनाम सप्ताह तसा रामायणामृत श्री रामचंद्र प्रभूंचं चरित्र चिंतन वैकुंठवासी हरिभक्तीपरायणी श्री गुरु बजरंग बुवा गोदले महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संपन्न होते। त्याच्यातील तिसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतोय। पण असं पाहत होतो, रामचंद्र प्रभू ज्या सूर्यवंशामध्ये अवताराला येणार आहेत, तो सूर्यवंश नेमकं कसा आहे? रघुवंश महाकाव्यामध्ये जे कवी कालिदासांनी वर्णन केलं, क्व सूर्य प्रभो वंश क्वचाल्प विषयामतीही तितीर्षूर दुस्तरम मोहा दुडुपेनास्मी सागरम हे म्हणत असताना कवी कालिदासजींना जो अभिप्रेत असलेला सूर्यवंश आहे, त्या सूर्यवंशाची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण काल ऐकून आलो परवा। रामचंद्र प्रभू ज्या अयोध्येमध्ये अवताराला येणार आहेत, त्या अयोध्या शब्दाचा अर्थ काय हेही आपण ऐकून आलो। रामचंद्र प्रभू ज्या दशरथ आणि कौसल्याच्या पोटी जन्माला येणार आहेत, तो राजा दशरथ कसा आहे याची काही लक्षणं काल आपण ऐकली। अजाचा सुत हे जरी व्यावहारिक वर्णन असलं तरी अहम आत्मा दशरथ असं नाथरायांनी वर्णन केलं। ते सूर्यवंशी अजाचा सुत अहम आत्मा जन्मला दशरथ, ऐका त्याचा वृत्तांत धर्मयुक्त स्वधर्मी अशी भाषा नाथरायांनी दशरथाच्या बाबतीत वापरली। वाल्मिकींनी दशरथ राजाबद्दल वेदवत्ता, लोकसंग्रह, महान तेजस्वी, संपूर्ण जनांना प्रिय असणारा अशी काही लक्षणं वाल्मिकींनी सांगितली। ज्या कौसल्याच्या पोटी रामचंद्र प्रभू अवताराला येणार आहेत, ती कौसल्या कशी आहे याचा विचार करत असताना काल आपण केला कुशल बुद्धीची कौसल्या, कोमल मनाची कौसल्या। नाथरायांनी सांगितलं कौसल्या ती सद्विद्या असलेली कौसल्या। कौसल्या ते धर्मपत्नी असलेली कौसल्या। भरताच्या मुखामध्ये शब्द असा आहे की आपल्या सवत असलेल्या कैकेयीला सुद्धा बहिणीप्रमाणे वागवणारी कौसल्या। आणि मग राजा दशरथ आणि कौसल्या यांचा असलेला हा प्रपंच, पण त्याच्यात असलेलं ते दुःख, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, मुलगा नसल्याचं दुःख। चुकून राजा दशरथाकडून श्रावणाचा वध होतो। अंध असलेल्या माता पित्यांनी त्याला शाप दिला। पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला। यज्ञ नारायण प्रसन्न होतात। त्याच्यातून आलेला जो प्रसाद आहे त्या प्रसादाचे भाग केले जातात। काल आपण ऐकत होतो कौसल्याला आलेला भाग परब्रह्माचा आहे, सुमित्रेला आलेला भाग भजनोत्तमाचा आहे आणि कैकेयीला आलेला भाग सेवेचा आहे।
या तीनही भागाचं सेवन केलं. यथा अवकाश सृष्टीच्या नियमाप्रमाणे गर्भधारणा झाली आणि मग राजा दशरथजी जेव्हा कौसल्येकडे पोहोचतात, त्या कौसल्याची झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन नाथरायांनी फार गोड केलंय. साधा प्रसंग आहे. व्यवहारामध्ये गरोदर असलेली स्त्री तिच्या मनामध्ये असलेला जो आनंद आहे, कारण संतती प्राप्ती हे स्त्रीचं स्त्रीत्व आहे आणि म्हणून त्या दृष्टीने त्या स्त्रीला एक अतीव आनंद होत असतो. आता इथं तर जगाचा मालक असलेला परमात्मा कौसल्याच्या पोटामध्ये येऊन बसलाय. काय अवस्था असेल कौसल्याची. राजा दशरथांनी विचारलं, काय म्हणतेस कौसल्य, काय वाटतंय तुला? कौसल्याने जे उत्तर दिलं ते एकनाथ महाराजांनी फार गोड सांगितलंय. नाथराय असं सांगतात, कौसल्या म्हणायला लागली, एरी म्हणे मी अवघा राम, मज माझी तव कैचा भ्रम, अवतरले पुरुषोत्तम देवांचे श्रम फेडावया. नाथरायांचे शब्द आहेत. एरी म्हणे मी अवघा राम. कौसल्या म्हणते की मी राम आणि रामच आहे. मग तव कैसा भ्रम, जिथं राम असेल तिथं भ्रम असायचा विषयच येत नाही. तत्वज्ञान असं सांगतं, जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान राहत नाही. वेदांताची भाषा काय आहे, जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान राहत नाही. उलट अज्ञानाचा विचारच असा केलाय, ज्ञान बाध्यत्वम असं अज्ञानाच्या बाबतीत लक्षण सांगितलं वेदांताने. अज्ञानाचा जे नाश करतं ते ज्ञान आहे. अहो साधी गोष्ट आहे, मला सांगा, जिथं प्रकाश असेल तिथं अंधार राहील का? नाही नाही, इथं उजेडही आहे ना अंधारही आहे. कसं शक्य आहे? उजेड असेल तर अंधार नाही, तसं ज्ञान असेल तर अज्ञान नाही, तसं राम असेल तर भ्रम असायचा विषयच येत नाही. कौसल्या म्हणते, येरी म्हणे मी अवघा राम, मज माझी तव कैचा भ्रम, अवतरले पुरुषोत्तम देवांचे श्रम फेडावया. पोटामध्ये अवतार आहे. कुणाचा? पुरुषोत्तमाचा, भगवंताचा. कशा करता? देवाचे श्रम फेडावया. आता हे फार मोठं चिंतन आहे, देवाचे श्रम फेडावया. देवादिकांना सुद्धा ज्या रावणाचा त्रास होता, देवादिकांना सुद्धा ज्या रावणाने बंदीखान्यामध्ये टाकून दिलेलं होतं, आणि मग ते श्रम म्हणजे कष्ट, देवादिकाचं जे कष्ट आहे, देवादिकाचं जे दुःख आहे, हे देवादिक म्हणत असताना देव अधिक सगळे घ्या, फक्त देवालाच नाही, माणसांनाही त्या काळातल्या रावणाचा त्रास होता. तिथं असलेल्या पशुपक्ष्यांना रावणाचा त्रास होता, जलचर भूचरांना रावणाचा त्रास होता. सगळ्यावर तो रावण अहंकार माजवत होता. आणि म्हणून देवादिकांना म्हणजे इतर सर्वांना झालेलं जे श्रम नाम कष्ट नाम दुःख, ते दुःख फेडण्याकरिता अवतरले पुरुषोत्तम. दशरथ राजाला कळे ना. दशरथ राजांनी सांगितलं, अगं कौसल्ये, एरी म्हणे मी अवघा राम म्हणत असताना खरं तर तू राम असं म्हणून घेऊ लागलीस. तू कौसल्य आहे, तू स्त्री आहेस, तुला कळत नाही का हे म्हणायचं? तेव्हा कौसल्याने पुढलं वाक्य सांगितलं, एरी म्हणे मी नव्हे स्त्री ना पुरुष. कौसल्या म्हणायला लागली, मी स्त्री नाहीये, पुरुषही नाहीये, नर वानर ना राक्षस. मी नर नाही, वानर नाही, राक्षस नाही. मग मी कोण आहे? ईशाचा जो निज ईश परम पुरुषार्थ श्रीराम. ती म्हणते मी स्त्री नाही, पुरुष नाही, नर नाही, वानर नाही, राक्षस नाही. व्यवहारातले हे कोणतेही शब्द मला लागू पडत नाहीत, कारण या सगळ्या शब्दांच्या पलीकडे जे तत्व आहे ते रामतत्व म्हणजे मी आहे. कारण पोटामध्ये जर राम असेल तर हीच भाषा येणार ना. आणि म्हणून कौसल्य अशा एका विशिष्ट स्थितीमध्ये आहे. दशरथाला कळे ना हे काय चाललंय. आणि म्हणून राजा दशरथांनी वसिष्ठांना बोलून आणलं. ऐका, वसिष्ठ हे गुरु आहेत. आणि राजा दशरथांनी वसिष्ठांना विचारलं, गुरुजी हे कौसल्याला काय झालंय?
ही तिच्या मुखातून सारखं मी राम आहे, मी राम आहे, मी राम आहे, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी नर नाही, मी वानर नाही, मी राक्षस नाही, अशी भाषा वापरायला लागली. हिला नेमकं झालंय तरी काय, का असं बोलायला लागली? वशिष्ठांनी ते कौसल्येकडे पाहिलं, कौसल्येच्या मुखातली भाषा ऐकली आणि वशिष्ठ इतके आनंदी झाले. वशिष्ठ आनंदाच्या भरामध्ये उड्या मारायला लागले. सगळ्या अयोध्यावासियांकडे बघून म्हणायला लागले, आनंदाची तयारी करा, आनंदाची तयारी करा. राजा दशरथाला तर काहीच कळेना. राजा दशरथजी विचार करायला लागले, एकतर माझ्या बायकोला काय झालंय हे मला कळेना, म्हणून मी गुरुजींना विचारलं, तर आता गुरुजींनाच काय झालंय हेच कळेना, अशी स्थितीच आहे. बरं, यांचा आधार मला भेटण्याच्या ऐवजी हेही मोठ्याने सांगायला लागले, हसायला लागले, उड्या मारायला लागले, कळेना काय झालंय ते. राजा दशरथांनी दोन्ही हात जोडले आणि वशिष्ठांना विचारलं, गुरुजी नेमकं झालंय तरी काय? असं काय अयोध्येमध्ये होणार आहे, असं काय अयोध्येमध्ये घडणार आहे की तुम्ही अयोध्येमध्ये एवढी तयारी करायला लावायला लागलात? अयोध्यावासियांना सांगायला लागलात गुड्या उभा करा, अयोध्यावासियांना सांगायला लागलात विजयाची तयारी करा, अयोध्यावासियांना सांगायला लागलात आनंदाची तयारी करा. जिकडं तिकडं अयोध्येमध्ये आनंदच आनंद आहे आणि खराच आज आनंद आहे. मी तर असं म्हणतो, या जगाच्या पाठीवर आजचा दिवस जेवढा अयोध्येच्या दृष्टीने आनंदाचा आहे तेवढा दुसरा कोणाच्याच दृष्टीने नाही. आजचा दिवस आनंदच आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. काय आहे असं? वशिष्ठांनी फार गोड उत्तर दिलं, ऐका. वशिष्ठांनी सांगितलं, धन्य धन्य सूर्यवंश, धन्य धन्य अयोध्येचा देश, धन्य धन्य कौसल्या गर्भवास, जगन्निवास पयाला. वशिष्ठजी सांगतात, अरे राजा दशरथा ऐक, धन्य तो सूर्यवंश, धन्य तो अयोध्येचा देश, धन्य तो कौसल्येचा गर्भवास. काय धन्य शब्द वापरला वशिष्ठांनी. वशिष्ठजी सांगतात, या जगामध्ये जर कोणता वंश धन्य असेल तर तो सूर्यवंश धन्य आहे. या भूतलावर जर कोणती जागा धन्य असेल तर ती अयोध्येची जागा धन्य आहे. या भूतलावर जर कोणती स्त्री धन्य असेल तर ती कौसल्या स्त्री धन्य आहे. कारण तिच्या पोटामध्ये पोटा आले जगन्निवास, पोटामध्ये जगताचा निवास ज्याच्यामध्ये आहे असा तो परमात्मा कौशल्याच्या पोटात आलाय. धन्य. खरा आनंदाची तयारी करा. दशरथा, अरे परमात्मा पोटी आलाय. राजा दशरथाने हे वाक्य ऐकल्यानंतर राजा दशरथ हरकून गेला. विचार करायला लागला की माझ्या घरामध्ये परमात्मा येणार आहे. कसा असेल तो, कसा दिसत असेल, काय नेमकं त्याच्याबद्दल बोलावं. आणि म्हणून ऐकता ज्याचे नि श्रवणे नात्राय वर्णन करतात. आता दशरथाची स्थिती बघा. मी तुम्हाला काय काय सांगत होतो. अगोदर कौसल्याची स्थिती सांगितली, नंतर वशिष्ठांची स्थिती सांगितली, आता राजा दशरथाची स्थिती ऐकतो. हे कोणाचा प्रसंग, कसला प्रसंग चाललाय? राम अवताराला येण्याच्या अगोदरची प्रसंग आहे. राम अवताराला येणार आहेत. आता दशरथाची स्थिती काय आहे? ऐकता ज्याचे नि श्रवणे पडले तन मना भुलवणे, काय होईल त्याची नि दर्शने ते सुख जाणे तो एक. दशरथ विचार करायला लागला, ऐकता ज्याचे नि श्रवणे, ज्याच्याबद्दल मी एवढा वेळ झाला ऐकतोय, कौसल्याच्या मुखातून ऐकलं, वशिष्ठांच्या मुखातून ऐकलं. मला कधी कधी रामायण ऐकताना, सांगताना, बोलताना आश्चर्य वाटतं. म्हणजे राम कौसल्याच्या पोटी जन्माला आलेत, कौसल्याच्या पोटामध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळे रामचंद्र प्रभूंनी पहिल्यांदा आनंदाचं प्रदान जर कोणाला केलं असेल तर ते कौसल्याला केलंय. विचार करा. मी तुम्हाला थोडीशी प्रक्रिया सांगतो, मला जे वाटतं.
रामचंद्र प्रभूंच्या अवताराचा सगळ्यात महत्वाचा पहिला आनंद कोणाला झाला असेल तर तो कौसल्येला. रामप्रभूच्या या अवतरणाचा प्रभाव पहिला कुणावर आहे? कौसल्येवर. नंतर कुणावर आहे? वसिष्ठावर. आणि नंतर कुणावर आहे? राजा दशरथावर. थोडं पुढं बोलायचं झालं तर मला कधी कधी आश्चर्य वाटतं की रामचंद्र प्रभूंनी पहिला आनंद जर कोणाला दिला असेल तर तो कौसल्येला दिला आनंद. याची दोन कारणं माझ्या दृष्टीने. एकतर या जगामध्ये स्त्री किती महत्वाची आहे हे जणू काही त्याच्यातून दाखवून दिलं. कारण स्त्रीकडेच आईपणा जो असतो तो केवळ स्त्रीलाच माहीत असतो. आईपणाचं सौख्य स्त्रीशिवाय दुसरं कोणाला माहीत नाही. आईपणाचा अर्थ किती जरी प्रयत्न केला तरी पुरुषाला कळणार नाही. तो केवळ आणि केवळ स्त्रीलाच कळेल. एक. आणि दुसरी गोष्ट जर विचार करायची झाली तर त्या अयोध्येमध्ये, म्हणजे मी तुलना करणार नाही, मी तुलना करत नाही, पण तरी सुद्धा त्या अयोध्येमध्ये कौसल्यसारख्या कोमल मनाची फक्त कौसल्याच. मी जरा पुढे मी कालही बोललो आपल्याला, कौसल्या म्हणजे कोण? कौसल्याच. तिची तुलना कोणाशीही करता येणार नाही. जरा आणखीन पुढे धाडसाने बोलायचं झालं तर असं म्हणता येईल, विश्वामित्र ऋषी कोणासारखे? वसिष्ठासारखे. वसिष्ठ कोणासारखे? विश्वामित्र ऋषीसारखे. अशा काही आपल्याला करता येतील. राजा दशरथ कोणासारखा? आणखीन कुठल्या तरी राजाचं नाव घेता येईल. पण कौसल्या कोणासारखी? कौसल्येच सारखी. कौसल्याची उपमा कोणालाच देता येत नाही. उपमेच्या ही पलीकडे पोहोचलेली जी आहे ती कौसल्या. आता थोडा विचार करण्यासारखा आहे. राम जिच्या पोटी जन्माला येतात ते काही सामान्य व्यक्तिमत्व असेल का? प्रभू रामचंद्रांनी कौसल्याच्याच उदराचा आधार घ्यायचा ठरवला असेल तर राम हे एक तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे. आणि ब्रह्मतत्व राहण्याकरिता म्हणून जर कौसल्याच्या उदराचा आधार घेत असेल तर ते कौसल्याचं उदर किती श्रेष्ठ असेल? काही सामान्य आहे काय? ते हृदय किती श्रेष्ठ असेल, ते मन किती श्रेष्ठ असेल. बरं, गंमत अशी आहे, परमात्म्याला व्यापक असलेल्या परमात्म्याने आता परिच्छिन्न होऊन राहायचंय. तिथं परिच्छिन्न होऊन राहायचंय ना. परिच्छिन्न झाला तरी त्याचं व्यापकत्व मोडत नाही, हे तितकंच खरं आहे. मी तत्वज्ञानाच्या प्रक्रिया पुढे वेळ मिळेल तसं मांडेल. आणि म्हणून व्यापक असलेलं हे तत्व कौसल्याच्या पोटामध्ये आलंय. अगोदर कौसल्याला आनंद आहे आणि कौसल्याकडे बघून वसिष्ठांना आनंद आहे. आणि वसिष्ठ आणि कौसल्याच्या मध्ये झालेल्या चर्चेने दशरथाला आनंद आहे. आणि राजा दशरथ विचार करतो, ऐकता ज्याचे निश्रवणे पडले तन मना भुलवणे, काय होईल त्याचे निदर्शन. राजा दशरथ विचार करतोय, मी फक्त ऐकतोय तर माझी ही स्थिती आहे. मी जेव्हा डोळ्याने पाहणार आहे तेव्हा काय होईल? मी जेव्हा ते रामरूप पाहणार आहे काय होईल त्याचे निदर्शने. ते सुख जाणे तो एक. नात्रायांचे सुद्धा शब्द इतके गमतीचे आहेत महाराज. नात्र काय होईल त्याचे निदर्शने. नात्राय असं सांगतात, काय होईल त्याचे निदर्शने. हा गंमतीचा शब्द आहे बघा. काय होईल त्याचे निदर्शने म्हणत असताना हा जो विचार आहे तो दोन्ही अंगाने विचार करण्यासारखा आहे. काय होईल त्याचे निदर्शने हे म्हणत असताना काय होणार नाही हा त्यातून अर्थ निघतो. मग ते सुख जाणे तो एक. रामरूपाचं दर्शन घेतल्यानंतर जे सुख मिळणार आहे, राजा दशरथजी सांगतात ते सुख म्हणजे ते सुखच आहे. आणि ते एकच अशाच पद्धतीचं सुख आहे की ते सुख, तसं सुख जगामध्ये दुसरं कुठंच नसणार आहे. झालं. प्रसंग जवळ आला. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस आहे. रामायणामध्ये चैत्र शुद्ध नवमीचा दिवस.
राम मूर्तीच्या दृष्टीने आणि प्रगटतेच्या दृष्टीने पौष शुद्ध द्वादशीचा दिवस आजचा. आज अयोध्येमध्ये राम आता 12-12:30च्या वेळेला येणार आहेत. पंढरपुरात पांडुरंग परमात्मा, आणि त्या पांडुरंगाबद्दल आपण रोज काकड्यामध्ये असं म्हणतो, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. कुणीतरी बसल्यापैकी म्हणेल अयोध्येमध्ये राम 12-12:30ला येणार आहेत आणि तुम्ही तर 10 वाजताच आणायला लागला. आता इथून त्यांना 2 तास लागणार ना जायला तिकडे, म्हणून लवकर आणायचं आपण आता इकडं. इथून अयोध्येला जाणार, कारण मूळ इथं आहे ना, मूळ पंढरपूर आहे. पंढरपुरातूनच अयोध्या, पंढरपुरातूनच मथुरा. राम अवतार कुठून झाला? इथूनच. कृष्ण अवतार कुठून झाला? इथूनच. मत्स्य कच्छ अवतार कुठून झाले? इथूनच. फडकऱ्यांमध्ये तर अशी श्रद्धा आहे, आपली जी फड परंपरा आहे पंढरपुरातली, हा कधी बसून नाही उभा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि मग इथं उभा आहे, कायम उभा आहे. इथूनच मत्स्य अवतार घेतला, माघारी परत येऊन आपल्या जागेवर उभा. काम झालं की आपल्या जागेवर जाऊन बसावं. आपलं काम झालं की परत आपल्या जागेवर बसावं. कच्छ अवतार इथूनच परत माघारी. वराह अवतार येथूनच नंतर माघारी. वामन अवतार येथून, नरसिंह अवतार येथूनच, वामन अवतार येथूनच, परशुराम अवतार येथूनच, राम अवतार येथूनच, कृष्ण अवतार येथूनच. सगळ्या अवताराच्या राशी आहे. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस जवळ आला. आता काय होणार आहे? नाथरायांनी खूप गोड वर्णन केलंय. श्रीरामाचा जन्म प्रभाव, अजन्मा जन्मेल रामराव, पाहू आला सुर नर समुदाव, तो नवलाव पाहू आले. मग प्रभाव, अजन्मा जन्मेल रामराव. आकाशामध्ये सर्व देवतांची दाटी झाली. रामचंद्र प्रभू येणार आहेत. पण एकनाथ महाराज वर्णन करताना असं म्हणतात, श्रीरामाचा जन्म प्रभाव, या जन्माचा एक विशेष प्रभाव आहे. कोणीतरी विचारलं असेल काय एवढा प्रभाव आहे, प्रभाव हा शब्द का वापरला? एकनाथ महाराज सांगतात, अजन्मा जन्मेल रामराव. अजन्म असलेल्याचा जन्म आहे, हा जन्माचा प्रभाव आहे. अजन्माचा जन्म आहे ना. जन्माचा जन्म असणं हे ठीक आहे, पण ज्याला अजन्म आहे त्याचा जन्म हे वैशिष्ट्य आहे. रामाच्या जन्माचा एवढा उत्साह साजरा का करायचा? सामान्य माणसाच्या जन्माचा एवढा उत्साहाची चर्चा होत नाही, पण रामचंद्र प्रभूंच्या जन्माची, कृष्णाच्या जन्माची चर्चा होऊ लागते का? कारण ते अजन्म असलेलं जन्माला आलंय. आपला जन्म झाला त्यात काही विशेष आहे का? जन्म झालाय म्हणजे जाणार आहे आणि पुन्हा जन्माला येणार आहे, हे सारखं चालूच आहे ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम, जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, चालूच आहे. आणि म्हणून अजन्म असलेल्याचा जन्म, मला वेदांताच्या दृष्टीने एक विचार मांडायचा आहे. अजन्म या शब्दाचा अर्थ आहे अभाव, आणि जन्म या शब्दाचा अर्थ आहे भाव. मग अभावाचा भाव होईल कसा काय? वेदांतात जर चर्चा करायची असेल तर अभाव ते भावरूपाला येईल कसं काय? याचं एक वेदांतानीच उत्तर असं दिलेलं आहे, समान सत्तेमध्ये भावाभावाचा विरोध असतो, पण विषम सत्तेमध्ये भावाभावाचा विरोध नसतो. ऐका, समान सत्तेमध्ये भावाभावाचा विरोध असतो. म्हणजे या ठिकाणी हे घड्याळ आहे म्हणजे इथं घड्याळ नाही आणि घड्याळ आहे याच्यामध्ये विरोध आहे. इथं घड्याळ आहे या शब्दाचा अर्थ नाही असं म्हणू शकत नाही आपण. म्हणजे आहे म्हटलं की घड्याळ नाही असं म्हणू शकत नाही. म्हणजे नाहीचा आहेशी विरोध आहे घड्याळाच्या संबंधाने, कारण घड्याळ हे व्यावहारिक सत्तेतलं आहे, जागृतीतलं आहे. समान सत्तेमध्ये भावाभावाचा विरोध असतो. एक ती वस्तू असेल तर तिला नाही असं म्हणता येत नाही, आणि ती वस्तू नसेल तर तिला आहे असं म्हणता येत नाही. वेदांतामध्ये ही चिंतन, ती वस्तू इथं घड्याळ आहे म्हणजे घड्याळ नाही असं म्हणता येणार नाही,
आणि इथं घड्याळ नसेल तर इथं घड्याळ आहे असं म्हणता येणार नाही. आहे म्हटलं की वस्तूचा नाहीपणा सिद्ध होत नाही, आणि नाही म्हटलं की वस्तूचा आहेपणा सिद्ध होत नाही. हे जिथं घडतं ती समान सत्ता असते. समान सत्तेमध्ये, व्यावहारिक सत्तेमध्ये कोणतीही घ्या, जे काही असेल ते. पण विषम सत्तेमध्ये मात्र भावाभावामध्ये विरोध असतो. समान सत्तेमध्ये भावाभावामध्ये विरोध आहे, विषम सत्तेमध्ये मात्र भावाभावामध्ये विरोध नाही. सत्ता जर विषम असेल तर तिथं मात्र भावाभावामध्ये विरोध नसतो. मी उदाहरण देऊन पटवून देतो तुम्हाला. शुक्तीवर रजत, शुक्ती म्हणजे शिंपलं आणि रजत म्हणजे चांदी. शुक्तीवर रजत ज्यावेळेस तुम्हाला भासत, मी भासत असा शब्द वापरतो. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लांबून तुम्ही बघितलं, शिंपलं होतं, परंतु तुम्हाला ते काय वाटायला लागलं, चांदी वाटायला लागली, रजत वाटायला लागलं. आता रजत वाटायला लागलं, वस्तुतः रजत वाटायला लागलं, ही सत्ता कोणती आहे? प्रातिभासिक. ही सत्ता कोणती आहे? प्रातिभासिक. कारण वाटायला लागला हा शब्द जिथं येतो त्या सत्तेचं नाव आहे प्रातिभासिक. प्रतिती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्व. मला माहिती आहे हे थोडं ऐकायला जड जाणार आहे, पण हे परत युट्यूबला टाकणार आहेत म्हणून त्यांना तरी उपयोगी पडावं म्हणून सांगतो. पण पंढरपुरामध्ये असल्यामुळे ऐकायला काय हरकत आहे. शुक्तीवर जे रजत भासत, त्या भासण्याची जी सत्ता आहे ती प्रातिभासिक आहे, आणि शुक्ती ज्या सत्तेतली आहे ती व्यावहारिक आहे. त्यामुळे व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर तिथं रजत नाही, पण प्रातिभासिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर तिथं रजत आहे. व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने नाही आणि प्रातिभासिक सत्तेच्या दृष्टीने आहे. व्यावहारिक आणि प्रातिभासिक या दोन वेगवेगळ्या सत्ता आहेत, म्हणून विषम सत्तेमध्ये भाव आणि अभावामध्ये विरोध नसतो. समान सत्तेमध्ये मात्र भाव आणि अभावामध्ये विरोध असतो. हे मी तिकडं पटवून दिलं, तेच मला रामजन्मामध्ये पटवून द्यायचं आहे. अजन्मा जन्मेल रामराव, इथला राम जन्मेल म्हणत असताना रामाचा जन्म ही व्यावहारिक सत्ता आहे, आणि रामचंद्र प्रभू खरं बघायला गेलं तर ते अजन्म आहेत, ही पारमार्थिक सत्ता आहे. त्यामुळे पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने तो अजन्म आहे, पण व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने तो जन्म आहे, आणि म्हणून अजन्मा जन्मेल रामराव. त्यामुळे अजन्मा जन्म म्हटलं तरी काही अडचण येत नाही. नाथरायांच्या थोड्या तात्विक चिंतनातून विचार केला तर श्रीरामाचा जन्म प्रभाव, अजन्मा जन्मेल रामराव, पाहू आला सुर नर समुदाव, तो नवलाव पाहू आले. तयारी झाली सगळी. आकाश मंडळामध्ये सगळे देवाधिक पुष्प घेऊन हातामध्ये उभे आहेत. पुढं काय झालं? 5 ओवे आपल्याला ऐकून रामजन्माची जयघोष करायचा आहे. पुष्पवृष्टीपेक्षा जयघोष करायचा आहे. प्रभूती समय कौसल्येशी. आता दुसरी ओवी ऐका. नाथराय सांगतात, प्रभूती समय कौसल्येशी, तव अयोध्येच्या चौपाशी, विमाने दाटली आकाशी, विबुध वेगेशी पयाद. कौसल्येचा प्रसूती समय जवळ आलाय. त्या प्रसूती समयाच्या वेळेला अयोध्येच्या चौपाशी, अयोध्येच्या चौबाजूनी विमाने दाटली आकाशी, आकाशामध्ये विमानांची दाटी झाली. अयोध्येमध्ये गर्दीच गर्दी झाली, आणि खरंच गर्दी झाली अयोध्येत. अयोध्येत कुणी शिरायला जागा नाही आता, एवढी गर्दी झाली. चौपाशी कडेनी सगळी तैनात केलंय. सूर्यवंशी येईल रघुनाथ, या लागी मध्यानी आला आदित्य. सूर्यवंशामध्ये रघुनाथ येणार आहेत, आणि म्हणून याच्या करता मध्यानी आला आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य. मध्यान्ह काळामध्ये सूर्य बरोबर मध्य काळामध्ये आलाय. का? कारण सूर्याला आनंद आहे, कारण माझा वंशामध्ये रामचंद्र प्रभू अवताराला येणार आहे. लग्नी साधिला अभिजित, जन्म मुहूर्त राघवा, वक्री अतिचर होऊनी, वेगी चालोनी आपण, केंद्रियानी उच्च स्थान, ते ग्रहगण स्वय आले. आणि मग आता तो अगदी जवळ प्रसंग आला. शेवटची ओवी नाथराय असं सांगतात, शुद्ध सुमनी वसंत ऋतू, मधुमास अतिविख्यातो, शुक्ल पक्षी नवमी अतो,
जन्म रघुनाथू पावला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान श्री राम जय जय राम 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 श्री राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम ओ श्री राम जय जय राम 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 जय श्री राम जय जय श्री राम ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्रांचा अवतार झालेला आहे. शुद्ध सुमनी वसंत ऋतू मधुमास अतिविख्यातो शुक्ल पक्षी नवमी आतो जन्म रघुनाथो पावला. नाथराय वर्णन करतात रामचंद्र प्रभू अवताराला आले. आल्याबरोबर ती मूर्ती दिसते कशी, राम ही मूर्ती आहे कशी. एकनाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. ज्या तेजाची ये दीप्ती रविचंद्र हे स्वये हरपती
ते तेज प्रकाशे ब्रह्मस्फूर्ती निर्विषय स्थिती सुख कोंदे. एकनाथ महाराज सांगतात, ज्या तेजाची ये दीप्ती रविचंद्र हे स्वयंहरपती. चंद्र सूर्य रवी सुद्धा त्याच्या पुढे हरपूर जावे अशा पद्धतीचं ते तेज आहे. तुकोबाराय आपल्याला रोज सांगतात, राजस सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला लोपलिया. रवी शशिकला लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी सुद्धा ज्याच्या पुढे फिके पडावे असं असलेलं हे सुंदर रूप. ज्या तेजाची ये दीप्ती रविचंद्र स्वयंहरपती अशी ती मूर्ती. एवढ्यावर एकनाथ महाराज थांबत नाहीत. नाथराय असं सांगतात, ऐसे स्वाभाविक सहज जे तेजाचे निज तेज त्याची मूर्ती चतुर्भुज देखत असे चोज कौसल्या. स्वाभाविक सहज तेजाचे निज तेज अशी सुंदर मूर्ती रामचंद्र प्रभूंची प्रगट आहे. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती. निज ज्योती असं म्हणून ज्या परमात्म्याचं वर्णन केलं जातं ते निज ज्योत त्या रूपाने आज प्रगट झालेली आहे. दशरथ राजा त्या मूर्तीकडे त्या रूपाकडे पाहत 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 राहतोय. कौसल्येनी त्या मूर्तीकडे त्या रूपाकडे बघितल्याबरोबर दान करायला सुरुवात केली. आता ती कौसल्या आणि अवताराला आलेले राम होते. तिनं काय करावं, प्रत्येक जी कोणी येईल त्याला काही ना काहीतरी दान करायचंय. एक अगदी जवळची दासी राम अवताराला आल्याबरोबर पहिल्यांदा ज्या दासीला कळालं किंवा ज्या दासीला सांगितलं, कौसल्येने काय केलं, आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार काढला आणि त्या दासीला दिला. घे, मला मुलगा झालाय. आता ती कौसल्य होती, नवरत्नांचा हार. आपण आपल्याला मुलगा झाला की पेढा देतो, ते अर्ध्यावर आले. आता एकावर नाही. आता भविष्यात तुकड्यावर येतं का काय कोणाला, पेढ्याचा छोटासा तुकडा द्यायचा. आता तो राम अवताराला आलेला. कौसल्येनी गळ्यातला नवरत्नांचा हार काढला आणि त्या दासीला दिला. माझ्या पोटी राम आलेले आहेत, ही पहिली बातमी मी तुला सांगितली. घे. दासीनं ते हातात आलेला हार घेतला आणि कौसल्य मातेकडे गेली आणि सांगितलं, आई साहेब हार नको, धरा. नको. अगं का नको म्हणते? नको आहे. ऐका, कौसल्येने विचारलं, यापेक्षाही आणखीन तुला काय हवंय का? दासीने सांगितलं, हो आई साहेब. बोल, काय पाहिजे तुला? तू मागेल ते मी तुला देते. भले तू एखाद्या वेळेस आज माझं अर्ध राज्य जरी तू मागितलं तरी सुद्धा मी तुला द्यायला तयार आहे, कारण तेवढा आनंदच आज मला झालाय. कौसल्या सांगते, अर्ध राज्य द्यायला तयार आहे. बोल, काय पाहिजे तुला? ऐका त्या दासीने काय सांगितलं. दासीने सांगितलं, आई साहेब मी मागेल ते द्याल? हो नक्की. दासीने सांगितले, मला काही नको, फक्त राम एकदा माझ्या हातात द्या, एवढंच द्या, बाकी काही नाही म्हटले. राम मला हातात द्या म्हटले. त्या रामाला एकदा माझ्या हृदयाला कवटाळू द्या, आणि एकदा राम जर हातात आला तर बाकी आणखीन काय मागायचं आहे?
हरी आला हाता मग कैची भय चिंता, फक्त राम माझ्या हातात द्या. आनंद सगळीकडे आहे, सगळीकडे जयघोष आहे. अयोध्या नगरी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे या दृष्टीने आहे. अयोध्येमध्ये जिकडं तिकडं रामाचा मोठा जय जयकार आहे. जिकडं तिकडं प्रसन्न वातावरण आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. आता प्रश्न एवढाच आहे की ज्या रामाचा एवढा जयघोष केला जातो ते राम 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 या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय? हे रामनामकरण झालं तरी नेमकं कसं? रामचंद्र प्रभूंना पाहण्याकरता आलं तरी कोण? आज राम अयोध्येत आलेत आणि इथून पुढे रामाला बघण्याकरता मात्र अयोध्येमध्ये गर्दी होणार आहे. कोण कोण येणार आहे ते उद्या सांगणार आहे. रामाला बघायला कोण कोण येणार ते उद्या सांगायचं आहे. आज आपल्याला मुळातच मी काल बोललो होतो की थोडाच वेळ आपल्याला रामकथा आज करायची आहे. त्याची दोन कारणं. एक तर रामप्रभूंचं अवतरण, मूर्ती रूपाने अवतरण अयोध्येमध्ये आजच्या दिवशी होत आहे. संपूर्ण देश रामरायाच्या आगमनाकरता सज्ज झालेला आहे. वातावरण संपूर्ण देशामध्ये प्रसन्न आहे. ज्याच्या त्याच्या मुखामध्ये आज सकाळपासून राम राम आणि रामच शब्द आहे आणि म्हणून तो उत्सव आज आपल्याला इथेही साजरा करायचा आहे. दुसरी गोष्ट, माझी आजोबा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु बजरंग बुवा बोधले महाराज यांची आज पुण्यतिथी आहे आणि म्हणून हा दुहेरी संगम करून आपल्याला इथं कीर्तन सेवा आता करायची आहे आणि म्हणून आज आपण इथंच थांबू. उद्या सकाळी बरोबर 9:30 वाजता म्हणजेच 9:30 ते 9:45 दरम्यान या ठिकाणी रामकथेला आपल्या आरंभ होईल आणि मग उद्या जे काही रामनामाचे अर्थ, रामचंद्र प्रभूंना पाहण्याकरता कोण कोण येत आहे, मग लक्ष्मण म्हणजे काय, शत्रुघ्न म्हणजे काय, या सगळ्यांचा विचार आपल्याला अगदी वेळेमध्ये आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळ्या करायचा आहे. ते उद्या करू. भजन होईल, आरतीची तयारी करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय ओ राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम ओ राम, राजा राम 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 सीता राम राम 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 राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम
राम राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम